नमस्कार. मी CN पाटील पुन्हा एकदा माझ्या लर्न विथ जॉय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपण 12वीच्या संरक्षणशास्त्र विषयाच्या प्रकरण पहिल्याचा 5वा भाग आज पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट. अगोदर जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल आपण सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. या लॉकडाऊनच्या काळात संरक्षणशास्त्र सारखा विषय आणि त्याचा अभ्यास, या अभ्यासापासून मुलं वंचित राहू नयेत म्हणून हे वेगवेगळे व्हिडिओज तयार केलेले आहेत. चला तर बघूया भाग 5वा. आपण पहिल्या भागामध्ये राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, देशाचं संरक्षण धोरण, प्रशांत वाटाघाटीचे मार्ग पाहिलेत. दुसऱ्या भागामध्ये भारताच्या संरक्षण धोरणावर प्रभाव टाकणारे घटक, पर्व पहिले 47 ते 62, शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी गट व आघाड्या हा भाग पाहिला. भाग 3 मध्ये अलिप्ततावाद, बेलग्रेड परिषद, भारताचे धोरण, प्रादेशिकतावाद म्हणजे काय आणि पहिल्या पर्वात भारताच्या सुरक्षेसमोर उभी असलेली आव्हाने हे आपण पाहिलं. भाग 4 मध्ये पर्व दुसरे 62 ते 71, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारताचे धोरण, दुसऱ्या पर्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी हा भाग आपण पाहिला. आज भाग 5 मध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती, भारताचे धोरण आणि या पर्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी हे पाहणार आहोत. तिसरे पर्व 1972 ते 1991. याच्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती. 1972 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव या दोघांची मॉस्कोमध्ये भेट झाली. या दोन महासत्तांच्या म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान जी काही मॉस्कोमध्ये भेट झाली, ही शिखर परिषद शीतयुद्धाच्या काळातील तणाव शिथिल होण्यास सुरुवात खऱ्या अर्थाने इथं झाली आणि त्यालाच देतांत असं म्हणतात. आता देतांत म्हणजे मैत्री नाही, तणाव निवळणे. अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने या दोघांच्या दरम्यानचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले आहेत असं आपल्याला मानता येईल. कारण दोघांनाही महायुद्धाचे परिणाम काय असतात याची कल्पना होती आणि म्हणूनच जाणीवपूर्वक तणाव कमी करण्याचे प्रयत्न दोन्ही देशांदरम्यान सुरू झालेत आणि ती गरजही होती. या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये लक्षणीय बदल झालेत. चीनमध्ये 1949 मध्ये साम्यवादी क्रांती झाली, ज्याला आपण कम्युनिस्ट रिव्होल्यूशन म्हणतो. आणि ती क्रांती झाल्यानंतर अमेरिकेने तिथल्या सरकारला अद्यापही मान्यता दिलेली नव्हती. मात्र झालं काय की जे काही अमेरिकेचे अध्यक्ष होते निक्सन यांनी 1972 मध्ये चीनला भेट दिली आणि जेव्हा त्यांनी चीनला भेट दिली
तेव्हाच मूक मान्यता जणू काही त्यांनी देऊन टाकली. आणि म्हणून या भेटीतूनच चीनमधील साम्यवादी राजवटीला आपोआप अमेरिकेने मान्यता दिली किंवा मान्यता मिळाली असं गृहीत धरलं गेलं. हा तणाव शिथिलनाचा काळ, ज्याला आपण देतांत म्हणतो, तो सोव्हिएत रशियाने 1979 मध्ये अफगाणिस्तानात साम्यवादी राजवट सत्तेवर आली आणि त्यावेळेस तो अफगाणिस्तानामध्ये लष्करी हस्तक्षेप केला आणि तो देतांत संपुष्टात आला. मग अमेरिकेमध्ये साम्यवादी राजवट सत्तेवर आली. मात्र या सरकारला घरचा आहेर मिळाला, म्हणजेच देशातच मोठा विरोध होता आणि अफगाणिस्तानातील साम्यवादी राजवट जी होती त्या राजवटीविरुद्ध अफगाणिस्तानी मुजाहिदांनी लढा पुकारला. या मुजाहिदांनी पुढे जाऊन पाकिस्तानच्या भूमीवर आश्रय घेतला. त्यांना पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांकडूनही युद्धासाठी आवश्यक ती मदत पुरवली जाऊ लागली. आणि हे गौड बंगाल लपून राहिलेलं नव्हतं. हे उघडकीस आलं, सगळ्यांच्या लक्षात आलं, भारताच्याही ते लक्षात आलं. पुढे 1980च्या दशकात, त्याच्या उत्तरार्धात म्हणूया आपण, सोव्हिएत रशियामध्ये काही अंतर्गत बदल झालेत. त्या सोव्हिएत रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव हे सोव्हिएत रशियाचे सत्ताधीश झालेत आणि त्यांनी पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त, ज्याला आपण म्हणतो खुलेपणा आणि पुनर्रचना, असं धोरण त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि अशा प्रकारच्या सुधारणांचा धडाकाच लावला. एकामागून एक अनेक प्रकारच्या सुधारणा त्यांनी केल्यात. आणि त्याचाच एक भाग म्हणून सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्यास सुरुवात केली. कारण हा जो काही खुलेपणा आणि पुनर्रचना याच्यामध्ये जो काही सुधारणांचा धडाका होता, ती त्याच्या सुरुवातीची नांदी होती असं म्हणायला हरकत नाही. 1989 मध्ये सोव्हिएत रशियाची शेवटची तुकडी अफगाणिस्तानामधून बाहेर पडली. आणि मात्र या 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये सुद्धा बदल झालेत. अत्यंत महत्त्वाचे बदल घडून आणलेत. तिथे 1989 मध्ये पूर्व युरोपात प्रतिक्रांती सुद्धा घडली. ठिकठिकाणचे जे काही साम्यवादी राजवटी होत्या त्या तिथल्या स्थानिकांनी उलथवून लावल्यात आणि आपापल्या देशात लोकशाही सरकारे स्थापन केली. म्हणजे स्थानिक लोकांनीच हा बदल घडवून आणला की जो आवश्यक होता. त्याच्यामधूनच चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लोव्हिया या दोन मोठ्या देशांचं विघटन झालं. यांचं विघटन झाल्यामुळे जे काही लहान लहान देश होते ते रोमानिया, हंगेरिया वगैरे सारखे ते स्वतंत्र झालेत. ते देश जन्माला आलेत. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व हे जगापुढे आलं. या काळात बर्लिनची भिंत कोसळली. कोसळली म्हणावी का कोसळविण्यात आली हा खोलात जाण्याचा विषय. याच्यामुळे झालं काय की पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकीकरण झालं आणि शेवटी 1991 मध्ये
सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, तुकडे झालेत. ही जी काही साम्यवादी महासत्ता होती ती कोसळल्याने शीतयुद्ध आपोआपच संपुष्टात आलं. कारण जो एवढा मोठा देश होता त्याचे तुकडे झालेत आणि तुकडे झाल्यामुळे जे शीतयुद्ध खेळलं जात होतं दोन महासत्तांमध्ये आणि इतर देश जे काही भरडले जात होते ते आपोआप इथं थांबलं, शीतयुद्ध संपुष्टात आलं. भारताचं धोरण काय होतं या दरम्यान? त्यावेळेस स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली, भारत पाकिस्तान युद्ध झालं, 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला. भारताने तो करवून घेतला. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं जे काही होतं, पश्चिम पाकिस्तानाकडून तो सोडवून घेतला, स्वतंत्र त्याला केला. 1971 पर्यंत भारताला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर लढावं लागत होतं. दोघीकडूनही धोका होता, दोघही सीमांचं रक्षण करणं गरजेचं होतं. आता मात्र एक प्रकारे भारताने बांगलादेशावर उपकार केलेले होते आणि म्हणून त्या काळापुरतं का होईना भारताने बांगलादेशाशी घनिष्ठ संबंध विकसित करण्यावर भर दिला. 1970च्या दशकामध्ये भारताने केवळ दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित केलं. आता दक्षिण आशियात कोणते कोणते देश येतात? पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव. आणि ही गरज होती, या देशांची संबंध दृढ करण्याची गरज भारताला होती. कारण या प्रदेशात भारत प्रमुख सत्ता म्हणून उदयाला येत होता. याच्या पुढे 1974 मध्ये मात्र एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे भारताने यशस्वी अशी प्रथम अणुचाचणी घडवून आणली. हे धाडसी पाऊल उचललं तो दिवस होता 18 मे 1974. राजस्थानमधील पोखरणच्या वाळवंटात भारताने अणुचाचणी केली. त्याला भारताने नाव दिलं होतं बुद्ध हसला. कारण भारताने ही अणुचाचणी शांततेसाठी केली होती आणि म्हणूनच बुद्ध हसला हे नाव दिलेलं होतं. भारताला कुठल्याही देशाची युद्ध खेळायचं नव्हतं, तर भारताला या अणुचाचणीमधून हेही सिद्ध करायचं होतं की आम्ही कुठे कमी नाहीत. त्याच्या पुढे 1975 मध्ये सिक्कीमचं भारतात विलिनीकरण झालं. आता या दरम्यान भारत जरी 1947 ला स्वतंत्र झालेला होता, पण काही संस्थानं किंवा काही राज्य, गोवा असेल, सिक्कीम असेल, ही स्वतंत्र होती आणि हळूहळू गोवा असेल, सिक्कीम असेल, ही राज्य भारतात विलीन झाली. मग आता सिक्कीम 1975 ला भारतात विलीन झालं. अंतर्गत सुरक्षेशी आव्हानं भारतापुढे उभी राहिलीत. सुरुवातीला पंजाबमध्ये, त्यानंतर काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली आणि हे अतिरेकी कारवाया सगळं जगजाहीर होतं, पाकिस्तानकडूनच होत होत्या. पुढे 1984 ला अमृतसरमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करण्यात आली. सुवर्ण मंदिरात जे काही अतिरेकी लपून बसले होते त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना हुडकून काढण्यात आलं, त्यांचा जो प्लॅन होता तो नष्ट करण्यात आला आणि अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यावेळेस पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि ही कारवाई केली. त्याचा संताप म्हणून त्याच्या प्रतिक्रियेतून त्याच वर्षी श्रीमती इंदिरा गांधी ज्या पंतप्रधान होत्या त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच बॉडीगार्डने त्यांची हत्या घडवून आणली. मग पुढे भारताची धुरा द्यायची कुणाकडे?
तर मग राजीव गांधी यांचं नाव पुढे आलं आणि राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री झालेत. त्यांच्या कारकिर्दीतच भारताच्या संरक्षण व्यवस्थेचं आधुनिकीकरण सुरू झालं. खूप संरक्षण व्यवस्थेतच नाही तर इतर बाबतीत सुद्धा राजीव गांधींनी खूप आधुनिकीकरण केलं आणि त्यातल्या त्यात संरक्षण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून हे महत्त्वपूर्ण पाऊल राजीव गांधींनी उचललं. त्यांच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर आणि 91 मध्ये नरसिंह राव हे प्रधानमंत्री झालेत. या पर्वामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात ते आपण पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आण्विक धोरण. चीनने 1964 मध्ये आण्विक चाचणी केली. तो दिवस होता 16 ऑक्टोबर 1964. भारताच्या संरक्षणाला धोका होता कारण चीनने अणुचाचणी केली. त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी भारत आणि चीनचं युद्ध झालेलं होतं. त्याच्यात भारताला पराभव पत्करावा लागलेला होता आणि म्हणून भारताचा धोका इथं वाढलेला होता. मात्र भारताचा वाढलेला धोका तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी ओळखला आणि म्हणून त्यांनी भारताच्या आण्विक धोरणात पहिला महत्त्वाचा बदल केला आणि जो करणं गरजेचं होतं. आण्विक शस्त्रास्त्रांना असलेला भारताचा विरोध हा कायमस्वरूपी नसून तो शांततापूर्ण उपयोगासाठी आण्विक चाचणी घडवण्याची भारताची इच्छा आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. आणि ते सांगितल्यावर 1974 मध्ये भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. तो दिवस होता 18 मे 1974. त्यावेळी अणुचाचणी ही शांततामय उपयोगासाठी आहे आणि अण्वस्त्र विकसित करण्याचा भारताचा कोणताही इरादा नाही असं मात्र जाहीर करण्यात आलं. या चाचणीमुळे अण्वस्त्र बनवू शकण्याच्या भारताच्या क्षमतेचं मात्र जगाला दर्शन झालं की भारत सुद्धा कमी नाही हे जगाने ओळखलं. या चाचणीचं वर्गीकरण पुढे शांततामय अणुचाचणी म्हणून करण्यात आलं, ज्याला पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन असं म्हणतात. आणि त्याच काळात पुढे शांततामय उपयोगासाठी अणुतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झालं. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची सुद्धा स्थापना झाली आणि या अणुशक्तीच्या अशा शांततापूर्ण वापराला मान्यता आहे असं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या आयोगाने सुद्धा जाहीर केलं. पुढचं आहे सागरी धोरण. 1940च्या दशकापर्यंत ब्रिटिश नाविक दलाचे हिंदी महासागरात या परिसरात मोठं अस्तित्व होतं. तोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यांनी त्यांचं जी काही कमांड होती ती बळकट केलेली होती आणि म्हणून पुढे 68 मध्ये ब्रिटनने सुएज कालव्याच्या पूर्वेकडील जे काही नाविक दल होतं ते आम्ही मागे घेत आहोत याची घोषणा केली. त्यानंतर मग अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या युद्ध नौकांनी हिंदी महासागरात संचार सुरू केला आणि आपलं नाविक तळ उभारण्यासही त्यांनी सुरुवात केली. कोणी? अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने. आणि या घडामोडीला हिंदी महासागरात वर्चस्वासाठी स्पर्धा असं संबोधलं जातं. ब्रिटिशांनी त्यांचा आरमार हिंदी महासागरातून मागे घेतल्याने तेथे पोकळी निर्माण झाली आणि ती भरून काढण्यासाठी या जे काही दोघं महासत्ता होत्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी असं स्पष्टीकरण दिलं की भारताचा अशा वैचारिक मांडणीला विरोध होता आणि हिंदी महासागर एक शांतता क्षेत्र जाहीर करावं अशी भारताची मागणी केली. मग पुढे जाऊन 1971च्या युद्धात भारतीय नौदलाने सक्रिय भूमिका बजावली. जेव्हा स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली
तेव्हा नौदलाचंही तेवढंच अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती. आणि मग या भारताच्या नौदलाचं महत्त्व लक्षात आलं आणि नौदलाचं सामर्थ्य वाढवावं लागेल असं भारताच्याही लक्षात आलं आणि ते करणं अत्यंत गरजेचं होतं. श्रीलंका 1970च्या दशकात श्रीलंकेमध्ये वांशिक संघर्ष सुरू झाला. तिथलं तामिळ लोक आणि तिथलं सरकार एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. हे प्रत्येक देशामध्ये आपण पाहतो, ते श्रीलंकेत सुद्धा होतं. 80च्या दशकात हा संघर्ष वाढतच गेला. भारताने इथं मध्यस्थी केली, कारण भारताचं शेजारील राष्ट्र होतं. भारताने मध्यस्थी केली आणि भारताने मध्यस्थी केल्यानंतर श्रीलंकेतील या यादवी युद्धात शांतता कशी नांदेल यासाठी भारताने प्रयत्न करावेत असं तिथल्या सरकारने भारताला विनंती केली. आणि त्याच्यानुसार भारत आणि श्रीलंकेदरम्यान मग पुढे जाऊन 1987 मध्ये एक करार झाला आणि या करारानुसार भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवली, इंडियन पीस पीकिंग फोर्स पाठवली. हा जो काही करार झाला, भारत श्रीलंका करार, याच्यात आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवर भारताचे प्रधानमंत्री राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जुलियन रिचर्ड जयवर्धने. भारताने जी काही इंडियन पीस पीकिंग फोर्स इथं पाठवली त्याच्यामध्ये आपण स्क्रीनवर बघता आहात राजीव गांधींवर हल्ला झालेला होता. इथंच पुढे भविष्यामध्ये राजीव गांधींवरचा राग हा इथंच दिसून आलेला होता आणि याच्यामुळेच भारताने केलेली मदत म्हणूनच पुढे जाऊन राजीव गांधींची सुद्धा हत्या करण्यात आली. मालदीव 1988 मध्ये मालदीवमधील सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने तातडीने सैनिकी कारवाई करून मालदीवमधील लोकनियुक्त सरकार पुन्हा स्थापित केलं. म्हणजे श्रीलंकेला, बांगलादेशाला, मालदीवला प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका भारताची होती आणि म्हणून त्या काळात एक दक्षिण आशियामध्ये उभरतं जे काही राष्ट्र होतं ते भारत होतं. 5 संरक्षण तंत्रज्ञान. भारताने 1983 मध्ये एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, ज्याला इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तो सुरू केला आणि त्याने भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकासाची पायाभरणी झाली. ती करावी लागणार होती. त्या अंतर्गत उच्च तंत्रज्ञान व क्षमता असलेली विविध प्रकारची क्षेपणास्त्र भारताने विकसित केली की जी बघून जग हे थोडं एक म्हणूया आपण की जगाला टेन्शनही आलं किंवा चिंता निर्माण झाली. आणि अशी कोणती क्षेपणास्त्र निर्माण केली? त्याच्यात पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3. पृथ्वी 1 25 फेब्रुवारी 1988 ला तयार केलं. त्याचं वजन 4400 किलोग्रॅम होतं, लांबी 9 मीटर होती, व्यास 110 सेंटीमीटर होता. पृथ्वी 2 27 जानेवारी 1996 ला, वजन 4600 किलोग्रॅम, लांबी 8.56 मीटर, मारक क्षमता होती 250 ते 300 किलोमीटर आणि याचा व्यास होता 100 सेंटीमीटर. पृथ्वी 3 23 जानेवारी 2004, वजन 5600 किलोग्रॅम, लांबी 8.56 मीटर, मारक क्षमता 300 ते 600 किलोमीटर आणि याचा व्यास होता 100 सेंटीमीटर. पुढचं क्षेपणास्त्र होतं अग्नी. आपण पाहतात अग्नी 1, वस्तुमान, लांबी, व्यास, वेग, मारक क्षमता आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. अग्नी 2 याचं पण आपल्याला वस्तुमान, लांबी, व्यास, वेग, मारक क्षमता आणि हे आपण स्क्रीनवर पाहता आहात. अग्नी 3
याचंही संपूर्ण माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. लांबी किती, व्यास किती, मारक क्षमता किती. याचबरोबर ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारी ब्राह्मोस क्रूज क्षेपणास्त्र ही सुद्धा भारताने विकसित केलीत, की ज्याचं वस्तुमान 3000 किलोग्रॅम, लांबी 8.4 मीटर, व्यास 0.6 मीटर आणि वेग 3700 किलोमीटर प्रति तास. त्याचबरोबर आकाश निर्भय सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र ज्याचं वस्तुमान 1500 किलोग्रॅम, लांबी 6 मीटर, व्यास 0.52 मीटर आणि मारक क्षमता 1000 किलोमीटर आहे. आकाशातून आकाशात मारा करू शकणारी क्षेपणास्त्र सुद्धा भारताने विकसित केली. याचबरोबर पाणबुडीवरून मारा करता येऊ शकणारे K4, K-15 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी जमिनीवरून आकाशात मारा करू शकणारी प्रद्युम्न व पृथ्वी क्षेपणास्त्र, आकाशातून आकाशात मारा करू शकणारी क्षेपणास्त्र, एवढ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की भारत क्षेपणास्त्रांच्या बाबतीमध्ये, संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये हा प्रभावीपणे आपलं राष्ट्राचं व्यक्तिमत्व पुढे आणत होता. आणि म्हणून हा जो काही 83 मध्ये झालेला इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम होता तो यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अंतर्गत सुरक्षा. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये, आता पूर्वोत्तर राज्य कोणती? बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल. इथं स्वातंत्र्यापासूनच बंडखोरीच्या काही समस्या होत्या, ज्याच्यामध्ये निमलष्करी दल आणि सशस्त्र सेना दले त्यांना नियंत्रणात राखण्याचं काम करत होती. आता बंडखोरी म्हणजे दहशतवाद नाही, त्या क्षेत्रामध्ये विकास न झाल्यामुळे तिथल्या काही संघटना ह्या सरकारच्या विरोधात होत्या, सरकारवर त्यांचा राग होता. आणि मग ही निमलष्करी दले कोणती की ज्याच्या अंडरमध्ये होती, जे नियंत्रण राखत होते? AR आसाम रायफल्स, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF सेंट्रल फोर्स आहे, CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ITBP इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस, NSG आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि SSB आहे. तर हे जे काही होते हे 7 सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत. आणि त्याचबरोबर हे होतं सशस्त्र सेना दल. यांचे नियंत्रण त्यांच्यावर करत होते ते बंडखोरांवर. 1960च्या दशकामध्ये नक्षलवादाच्या रूपाने एक नवी समस्या तिथं पुन्हा उभी राहिली. बंडखोर तर होतेच, त्यांच्यानंतर नक्षलवाद, आणि ही समस्या पुढे उभी राहिली. च्या दशकात केंद्र सरकारने विविध उपाययोजनांद्वारे ती नियंत्रण ठेवली. पुढे स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या स्वरूपात पंजाबमध्ये फुटीरतावादाची समस्या उभी राहिली. 1980च्या दशकात तिने उग्र रूप धारण केलं आणि केंद्र सरकारला पंजाबमधील अतिरेक्यांविरुद्ध कठोर उपाययोजना करावी लागली. त्यानंतर पुन्हा काश्मीरमध्ये नव्या प्रकारचा दहशतवाद सुरू झाला. 80च्या दशकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील जे काही मुजाहिदीन होते ते काश्मीरच्या खोऱ्यात घुसू लागलेत. म्हणजे 71 आणि 80 याचा जर विचार केला, 71 मध्ये आपण बांगलादेशाला मुक्त केलं आणि त्याच्यानंतर मात्र या अफगाणिस्तानामधून या मुजाहिदीन जे आहेत ते काश्मीरच्या खोऱ्यात घुसू लागलेत आणि भारत विरोधी कारवाया ते करू लागलेत. भारत 1971 नंतर मात्र जे काही दक्षिण आशियातली महत्त्वाची सत्ता म्हणून उदयास येत होता, या पर्वात भारताने आपलं सामर्थ्य हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवलं. 74 मध्ये भारताने अणुचाचणी केली. त्याच्यातून भारताने असं दाखवून दिलं की आमची क्षमता काय आहे. भारताच्या क्षमतेचं प्रदर्शन जगाला दाखवून दिलं. श्रीलंका आणि मालदीव इथं त्या ठिकाणी भारताने आपल्याकडची सेना पाठवली.
त्यांची सुरक्षा जोपासली आणि स्थिरतेबद्दल भारत सजग आहे असं सुद्धा जगाला दाखवून दिलं. मात्र याच काळामध्ये भारतातील अंतर्गत समस्या वाढल्या. जसं आपण पंजाबमधील दहशतवाद, काश्मीरमधील दहशतवाद, आणि म्हणून भारताला ही आव्हानं पेलायची होती. भारतापुढे या नवनवीन समस्या उद्भवू लागल्यात. मात्र पुढे भारताने त्यांना तोंड दिलं आणि अजूनही भारत देत आहे. आज पुन्हा आपण भाग 5व्या मध्ये थांबूया. इथं आपण पर्व 3 संपवलेलं आहे. मला वाटतं की आपल्याला इथपर्यंतचा भाग समजला असेल तर कमेंटमध्ये आपली कमेंट नोंदवा. काही अडचणी असतील तर त्या सांगा. व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. भेटूया पुढच्या भागामध्ये. पर्व 4 1991 ते आजपर्यंत ते आपण शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.